नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, 3 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, राज्यात धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता। जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 88,96,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या 3 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, पहिला जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जून 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 266 शेतकऱ्यांसाठी 22,02,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यात जून 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 157 शेतकऱ्यांसाठी 6,83,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात जून 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 4 शेतकऱ्यांसाठी 17,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, परत कोल्हापूर जिल्ह्यात जुलै 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 868 शेतकऱ्यांसाठी 59,94,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। असे एकूण राज्यातील या 3 जिल्ह्यातील 1295 शेतकऱ्यांसाठी 88,96,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई लवकरच या 3 जिल्ह्यातील 1295 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।